11 चेंडू पेस करताना ज्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या 37 धावा. हॅलो, तर जाऊया आपण सामन्याचा पुरस्कार विजेता संघ आपण पाहिला जेडी स्पोर्ट टेमकर विजेचा शिल्पकार, ज्याच्या बॅट मधून आपण पाहिलं तब्बल 37 धावा. एक आकर्षक गिफ्ट स्वर्गीय बालराम खंडू जोशी यांच्या स्मरणात त्यांचे सुपुत्र विकास जोशी यांच्या माध्यमातून जी आम्हाला प्राप्त झाली. पंडितजी भोईर, आपण कुठे प्रेक्षक वर्गामध्ये असाल तर त्वरित आपल्या व्यासपीठासमोर यायचं आहे. पंडितजी भोईर, पंडित बुधाजी भोईर, अभिनंदन. जय दुर्गा टेमगरपाडा, अभिनंदन. विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे अशी मैत्रीपूर्ण लढत आपण पाहतोय. कैसा हराया विनोददादा वॉरियर्स आणि सुपरस्टार सचिन दादा अशी लढत मैदानातून पाहायला मिळते आणि या सामन्यासाठी भरपूर पारितोषिक इथे जाहीर झालेली आहेत. सचिनदादा ठाकरे यांच्याकडून विजयी संघास 2222, तर निश्चितच पिरमनाजी पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 आणि इथे पहिला चेंडू अगदी वेगवान हाताळला होता. निर्धावच्या स्वरूपात पहिल्या चेंडूची सांगता झालेली आहे. गोलंदाज दीपक यंगस्टर आहेत, सुपरस्टार आणि वॉरियर्स अशी लढत आपण पाहतोय. इथे अजून एक चांगला चेंडू, यष्टीरक्षक बीट झाले होते, एक धाव कंप्लीट केलेली आहे. भूषण आहेत यष्टीरक्षक. सुपरस्टार सचिन दादा यांच्या संघाची फलंदाजी सुरू आहे. तर विनोददादा ठाकरे यांचा संघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना. चला फास्ट केल्याच्या मित्रांनो, सूर्य अस्ताला चाललेले या इथे चेंडूला सोडून दिलेले टेचच्या अंदाजाने यष्टीरक्षक भूषण याच्या हातामध्ये आणि पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा वाईट. अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 वर. सचिन ठाकरे यांचा संघ क्षेत्ररक्षण करतोय. तर विनोददादा ठाकरे यांचा द्वारकानाथ त्यांचा संघ नायक आहेत. विनोददादा ठाकरे यांचा संघ आणि ते एक धाव. एकेरी धावेनी संघाची धावसंख्या झाली ती 3. फलंदाज आहेत राहुल आणि द्वारकानाथ. राहुल स्ट्राईक वर आहेत. या इथे बघूया मिस टाइम आहे. चेंडू हवेमध्ये यष्टीरक्षक भूषण आणि गोलंदाजामध्ये चांगला कॉलिंग आणि अखेरकार गोलंदाज दीपक यांनी मला वाटतं झेल कलेक्ट केलेले आहे. पहिला फलंदाज बाद राहुल. अगदी मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग देखील या क्रीडानगरीमध्ये हा सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत. विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे असा सामना आहे मित्रांनो. फक्त सामन्यापुरती तुम्ही मैदानामध्ये प्रतिस्पर्धी आहात, नाही तर मैदानाच्या बाहेर पुन्हा एकदा आपल्याला मैत्रीचे संबंध हे कायम स्वरूपी जपायचे आहेत. फुलटॉस चेंडू द्वारकानाथ त्यांच्यासाठी ऑन साइडला फटका खेळलेत. बघूया क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पैकी देखील सुरेख. एका टप्प्याने अगदी यष्टीरक्षक भूषणाच्या हातामध्ये चेंडूची फेकी गेली होती. एकेरी धावेनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 1 बाद 4. राहुल बाद झालेले आहेत.
अगदी 3 चेंडूचा सामना केला, भोपळा देखील फोडता आला नव्हता. बघूया केतन. दीपक याच्या चेंडूवर विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता, फटका फसलाय. भावेशाचा प्रयत्न सफल. चेंडू चाललाय सीमारेषेकडे. डी फाईन लेग 4 धावांसाठी. आणि 4 धावा देखील आलेल्या आहेत. म्हणून मित्रांनो क्रिकेटचं समीकरण आहे बघा, तुम्ही जेवढे चुका कराल तेवढे तुम्हाला मागात पडतील. तुम्ही क्रिकेट जर गंमत म्हणून खेळलात तर त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. अगदी 4 धावा आल्या आणि 4 धावेनी पहिल्या षटकाची समाप्ती आणि 1-8 अशी सुरुवात आहे विनोददादा ठाकरे यांच्या संघाची. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना विनोददादा वॉरियर्स आणि सचिनदादा सुपरस्टार असा सामना आपण पाहतोय. अगदी दोन्ही बंधूंची ही देण आहे. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री चषक व स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे ट्रॉफी 2022 अगदी भव्य आणि दिव्य अशी क्रीडानगरी पाहतोय. रांजणोली गावची आणबान शान क्रीडानगरी स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे. दुसरं षटक घेऊन आलेले आहेत गोटीराम. गावदेवी रांजणोली 40+ संघाचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू आणि समोर फलंदाज देखील त्यांच्याच ताकदीचे आहेत द्वारकानाथ. दोन्ही सहकारी आहेत, मात्र आता दोन्ही सहकार्यांची बंडू भोईर आणि भगवानजी पाटील आपण जर कुठे प्रेक्षक मध्ये असाल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. बंडू पाटील त्याचबरोबर भगवानजी बंडू भोईर आणि भगवानजी पाटील आमचा आवाज चला वेलकम पोहोचत असेल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये विराजमान व्हायचंय. गोलंदाज गोटीराम. पहिला चेंडू अगदी हाफ स्ट्रायकर चेंडूला उडवलाय मिड विकेटीजनकडे, चांगला झेल आणि दुसरा फलंदाज फेल होतोय. विनोद सुरू आहे. अगदी दोन्ही संघाचे खंदे समर्थक मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. 7 चेंडूमध्ये 8 धावा. निश्चितच सचिनदादा ठाकरेंचा संघ कुठेतरी पहिल्या 7 चेंडूवर भारी पडलेले आहे विनोददादा ठाकरेंच्या संघावर. गुटीराम यांचा हा चेंडू गुडघे टिकून खेळण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज केतन एक चौकार खाल्ले. बघूया प्रमोद आलेले आहेत आणि अगदी केतन याच्याकडून विनोददादा ठाकरे यांच्या संघाला भरपूर अशा अपेक्षा आहेत. प्रमोद आलेले नॉन स्ट्राईक वर क्रमांक 4 वर. गुटीराम यांची चांगली सुरुवात. 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे ओव्हर द विकेटनी. बघा अगदी आपला स्टॅन चेंज केलेला आहे. मिस टाइम आहे. झेल उडालाय. फलंदाज बाद. वाह सांग तुझ्या मनानं काय मी का आहोत हे दाखवून देताना गोटीराम पहिल्या 3 चेंडू मध्ये 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे आणि धावसंख्या थांबली ती 8 वर. फक्त आणि फक्त 8 धावा आलेल्या आहेत. 3 चेंडू मध्ये एकही धाव नाहीये. अगदी जणू काही धावांचा लॉकडाऊन लागलेला आहे तो विनोददादा ठाकरे यांच्या संघावर.
चांगली गोलंदाजी, 9 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि 8 धावा, 3 फलंदाज बाद. नवका फलंदाज येतोय विशाल. प्रमोद आता मात्र स्ट्राईक वर आहेत, लेजेंड क्रिकेटर आहेत. बघूया जयरी रांजणोली संघाचा एक आधारस्तंभ. या स्पर्धेसाठी देखील त्यांची अपार मेहनत. इथे समोर खेळलेत, अगदी बॉलर टू ड्राईव्ह, एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवर समाधान. बघा गोटरम यांनी अगदी चौथ्या चेंडूवर एक धाव खर्च केलेली आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावर. 3 बाद 9. विशाल यांना विशाल फलंदाजी करावी लागेल. बघूया 5वा चेंडू आणि 5वा चेंडू अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू. बघा भूषण देखील खुश असतील एसटी रक्षक गोटरेम यांच्या गोलंदाजीवर. मित्रांनो बघा जुनं ते सोनं अगदी गोटरेम यांनी इथे दाखवून दिलेले आहे यंगस्टरच्या समोर. शेवटचा चेंडू, 9 धावा. इथे फुलटॉस, फलंदाज लेग बिफोर. अजून एक धक्का. वा, सचिन दादा ठाकरे देखील खुश आहेत. अगदी 12 चेंडू फक्त 1 धाव आणि 3 फलंदाज बाद. विशाल्याला बाद केला, केतन याला बाद केलं आणि द्वारकाने त्याला बाद केलं. अगदी मिडल ऑर्डरची फलंदाजी कापून काढलेली आहे गोलंदाज गोटीराम यांनी. अगदी संघनायकांनी जो निर्णय घेतला होता नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा, त्या निर्णयाला मात्र सार्थ ठरवलेले आहे. मयूर संघनायक आहेत सचिन दादा ठाकरेंच्या सुपरस्टार संघाचे आणि अगदी 3रं षटक घेऊन आलेले बबलू टायगर. बघूया 3रं षटक आहे सुपरस्टार सचिन दादा ठाकरे यांच्या संघाचा गोलंदाज. आणि विनोददादा ठाकरे यांचा संघ मात्र खूप मोठ्या अडचणीमध्ये. 12 चेंडूमध्ये 9 धावा आणि 4 फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर अगदी रिव्हर्स स्वीपचा पट्टा केलेत. प्रमोद यांच्या बॅट मधून आले 4 धावा आणि तब्बल 13 चेंडूमध्ये दुहेरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती 13 धावा म्हणजे 13 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि 13 धावा आलेले आहेत. विनोददादा ठाकरे यांचा संघ प्रथम फलंदाजी करताना कैसा हराया या सामन्याची चर्चा मात्र 1 वर्षापर्यंत कायम राहील. पुढील स्पर्धा येईपर्यंत बघूया कुठला संघ ट्रॉफी इथून घेऊन जातोय. पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळायचा होता, प्रयत्न पसतोय. चांगली उंची दिली होती, गती देखील चांगली होती. बीट केलं होतं फलंदाज प्रमोद म्हात्रे यांना. बाकीचं काम यष्टीरक्षक भूषण चोख बजावतो इष्टांच्या मागे. बबलू टायगर 2 चेंडू टाकून झालेले आहेत. अगदी शॉर्ट रनअपनी लेफ्ट आर्म ओव्हरचा मारा. इथे कव्हर पॉइंट रिजनवर फटका केलेत. 1 पूर्ण गोटीराम आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव अगदी चित्त्याच्या चपलाईने पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. प्रमोद आणि बालकृष्ण अशी जोडी आपण पाहतोय. प्रमोद खेळतायत 7 वर. 4 चेंडू मध्ये सिंगल, चौकार, डॉट आणि दुहेरी. आणि दोन्ही बंधू जोडी आहे खेळपट्टीवर. अगदी बालकृष्ण आणि प्रमोद म्हात्रे. इथे ऑन साइडला फटका खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. 1 धाव, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही. चांगली फेकी होती. 1च धाव आलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 वर. अगदी कुठेतरी लो स्कोरिंग सामना पाहायला मिळतोय काय. मात्र अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विनोददादा ठाकरे यांच्या वॉरियर्स संघाकडे बघूया 8 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय.
चांगली गोलंदाजी झालेली आहे. अगदी 16 चेंडू मध्ये 16 धावा आणि 16 का डोला. बघूया कुठला संघ ही ट्रॉफी उचलण्याचा मान पटकवतोय. कैसा हाराया. गोलंदाज तयार होतील. ओव्हर द विकेट बालकृष्ण फलंदाजांसाठी बबलू टायगर. या इथे मिस टाइम आहे. झेल उडालाय. यष्टीरक्षक भूषण चेंडूच्या खाली आणि अजून एक धक्का. प्रमोद याच्यासाठी फटका उडवलाय. बघूया क्षेत्ररक्षक आहेत. अजून एक झेल. फलंदाज फेल. वाह. सोळा धावा आणि 6 फलंदाज बाद. गोटरेम यांनी बाद केले 3, दीपिकांनी बाद केलं 1 आणि बबलू टायगर यांनी बाद केले 2. असे अगदी 6 फलंदाज 16 या धावसंख्येवर बाद झालेले आहेत आतापर्यंत विनोददादा ठाकरे यांच्या संघाचे. चला वेल कमी घ्या मित्रांनो. बघा सूर्य अस्ताला चाललेले आणि आपल्याला पुढील इनिंग केल्याची. त्या अनुषंगाने आपण गेम स्पीडअप करायचंय. शेवटची आणि अंतिम चौथी ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाज विवेक येतोय. 16 धावा झाली आहेत 6 चेंडू मध्ये. बघूया किती धावा इथून बनवतील. केवळ बघत आहेत आणि निश्चितच उद्याच्या आमची जेवणाची व्यवस्था केवळ बघत आणि केतन म्हात्रे विद्यमान उपसरपंच आहेत यांच्याकडून केली जाईल. अगदी केवळ यांच्यासाठी पहिला चेंडू निर्धाव टाकलेले गोलंदाज विवेक यांनी. बघा 19 चेंडू मध्ये 6 फलंदाज बाद आणि फक्त 16 धावा. कैसा हराया ही चर्चा तर राहणार आहे. आणि या इथे फटका खेळलेत. बघूया डीप फाईन लेग आणि बॅकवर्ड स्ट्रेट लेग रिजन कडे जातो चेंडू. 1 बाउंड सीमा पार. केवळच्या बॅट मधून येतो चौकार. बऱ्याच उशिराने पुढे सरकते ती 20 आकड्यावर. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऑन साइडला फटका खेळायचा होता. बघूया लाईन चेक करावी लागेल. इथे पंचांचे दोन्ही समांतर. डावील वाईटच्या स्वरूपात अवांतर. यष्टीरक्षक भावेशाला आपण पाहतोय. यष्ट्यांच्या मागे धावसंख्या 21 धावा. बघा नरेश होते मात्र युवा गोलंदाजावर विश्वास दाखवलाय. या इथे चांगला चेंडू. इथे देखील चांगला चेंडू म्हणता येणार नाहीये. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. भावेशांचा अपील होता. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न मात्र पंच आमचे सहमत नाहीयेत. धावसंख्या झाली ती 22. बघूया गोलंदाज विवेक. इथे ऑन साइडला फटका उडवलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी केवळ याच्या बॅट मधून येतो षटकार.
चला लगेच गेम स्पीडअप करा. 6:17 झालेली आहेत आणि अजूनही 3 चेंडू पहिल्या डावातील शिल्लक आहेत. या इथे चांगला चेंडू, अगदी परफेक्ट यॉर्कर. 2 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. 28 धावा झाली आहेत. केवळ भगत यांनी आतापर्यंत षटकार एक चौकार मारलेले आहे. या इथे फोल्टो चेंडू ऑन साइडला केलेत. बघूया निलकंठ स्ट्राईक घेतील का, आणि इथे स्ट्राईक त्यांनी सोडलेली आहे. अगदी धावचित बाद. एकच धाव आलेली आहे. धावसंख्या झाली ती 29. खेळण्यासाठी फलंदाज आलेले आहेत रोहिदास. 7 फलंदाज बाद झालेले आहेत. 23 चेंडूचा खेळ पूर्ण आणि 29 धावा. चला गोलंदाज विवेक, शेवटचा चेंडू टाकायचा आहे आणि लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावण्यासाठी वरीय संघाने देखील तयारीत राहायचं आहे. बघा विनोददादा ठाकरे यांचा संघ आहे. 23 चेंडू मध्ये 29 बनवल्यात. सायंकाळचं सत्र आहे आणि या शेवटचा चेंडू फलंदाज बीट झाले, यष्टिरक्षक बीट झाल्यात. इथे धाव घेण्याचा प्रयत्न सफल. पंचांचा इशारा वाईट. असेल विनोददादा ठाकरेंच्या संघाने 30 बनवल्यात आणि सुपरस्टार सचिनदादा ठाकरेंच्या संघासमोर विजयासाठी 31 धावांचं लक्ष्य आहे. आणि जेव्हा दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा आपण ऐकूया कैसा हराया या सामन्यातून समालोचन कक्षामधून मोहनदादा भोईर यांना. थँक्स, धन्यवाद कालूजी. बिग मॅच आपण पाहतोय. एक प्रेक्षणीय सामना मित्र. या स्पर्धेमधून एक आकर्षक ट्रॉफी देखील विजेत्या संघाला दिली जाणार आहे. तिच्यावरचं लोगो देखील आपण पाहतोय. कैसा हराया. वर्षभर निश्चितच या सामन्याची चर्चा देखील राहील. तर तर 4 षटकांच्या आधी धावसंख्या होती 30. विजयाचं लक्ष्य फक्त आणि फक्त 31. चला प्लीज वेळेच्या संदर्भात थोडंसं सहकार्य करा. लगेच आपण सामन्याला सुरुवात करूया. बिग जोडी मैदानातून रवाना होताना आपण पाहतोय सुपरस्टार सचिन दादा यांचा संघ आणि सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते नरेश आणि जितू. विजयाचं लक्ष्य फक्त आणि फक्त 31 धावांचं. सलामी गोलंदाज आपण देखील वेलकमी की आपण लगेच यायचंय. कड़ा संघर्ष, कड़ा मुकाबला, काटो की टक्कर, दो विकेटों में जबरदस्त धुमशान. 2 संघांमधून रंगतोय हा अतिशय अतितटीचा सामना. बघूया कोण हरतोय कोण जिंकतोय आणि कोण ठरतोय या स्पर्धेचा मानकरी, या ट्रॉफीचा मानकरी. कैसे हराया, काय जबरदस्त सामना 2 संघांमध्ये आपण पाहतोय. गेली 3 दिवस ज्या स्पर्धेची चर्चा, ज्या सामन्याची चर्चा, तो सामना आता प्रत्यक्षात मैदानात आपण पाहतोय. विजयाचं लक्ष्य आहे फक्त आणि फक्त 31 धावांचा. सामना गोलंदाज प्रमोद
पहिला चेंडू पेस करताना अतिशय कमालीचा फटका ऑन साइडचा 2 फेक बीट करून चेंडू जातोय सी मार्शे बाहेर चौकार. एकदा चांगला फटका 2 क्षेत्र बीट करून चेंडू बॅक टू बॅक दुसरा चौकार देखील येतोय. कमालीची बॅटिंग करताना आपण पाहतोय जितू याला पहिला 2 चेंडू पेस करताना 2 चेंडू मधून सलग 2 चौकार. दोन संघामधून सामना झाला. वॉरियर्स विपक्ष सुपरस्टार एका बाजूला वॉरियर्स विनोद दादा यांचा संघ पाहिला, दुसऱ्या बाजूला सुपरस्टार सचिन दादा यांचा संघ पाहिला. मात्र सचिन सुपरस्टार सचिन दादा यांच्या संघानं वॉरियर्स संघाला पराभूत केलं होतं आणि आज मात्र बघूया पुन्हा एकदा ती पुनरावृत्ती केली जाते का. आज विनोद ठाकरे यांना बऱ्याच काही संघाकडून अपेक्षा होत्या, मात्र संघाने साजेची कामगिरी मैदानामधून केली नाहीये. चेंडूवर मोठा फटका मिस टाईम आहे, मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नोमॅन चेंडू आपण पाहतोय. सहज त्या 2 धावा करण्याची संधी देखील प्राप्त होईल फलंदाजाला. या 2 धावांनी संख्या धावसंख्या 2 ने पुढे सगळे धावसंख्या होते ती 10. बिनबाद 10 जिंदाबाद सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात आहे. विजयाचं एक मापक लक्ष आहे फक्त आणि फक्त 31 धावाचं. बघा नरेश उर्फ बाळा यांना मला वाटतं पहिल्यांदाच जी सुवर्ण संधी आली सलामी लेण्यासाठी. अतिशय चांगला चेंडू खोलवर टाकला, चेंडू 30 रुपयाने चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू ऑफसाईडला जातोय. एक धाव घेण्याची संधी, धावसंख्या धावेने पुढे सकते 11. विजयासाठी फक्त आणि फक्त आता 20 धावांची गरज आहे. जरी धावा कमी असल्या तरी मात्र एक संघर्ष मैदानामधून संघामधून आपण पाहतोय धाव रोखण्यासाठी, धाव घेण्यासाठी. कमालीची चर्चा आपण 3 दिवसांमधून पहिली या स्पर्धेची. गेली 3 दिवस ज्या मॅचची आपण चर्चा करत होतो तोच सामना आज 2 दिग्गज संघामधून रंगतोय. कैसे हराया या ट्रॉफीसाठी दोन्ही संघ संघर्ष करताना आपण पाहतोय. ऑन द राईज आणि पहिला चेंडू पेस करताना फलंदाज या ठिकाणी बाद होतोय नरेश. बराबर प्रेक्षकांमधून देखील चर्चा केली जाते नरेश साठी. आज देखो सर्कल कैसा पार नहीं हुआ. प्रेक्षकांमधून चर्चा केली जाते आज सर्कल कैसा पार नहीं हुआ. नेक्स्ट बॅट्समन भावेश अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. रॅटम राऊंडचा मारा, स्ट्राइक रोटेट करतो जितू. ऑन साइडचा फटका बघूया आणि फटका फसतोय काय. यस केवळ याच्या माध्यमातून सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट झेल केला, कलेक्ट केला जातो आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. सामना जरी असला तरी सामन्यामध्ये एक रंगत आणि सुरेश प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कमालीचे प्रेक्षक देखील या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. कैसे हराय एका बाजूला विनोद ठाकरे यांचा संघ, दुसऱ्या बाजूला सचिन ठाकरे यांचा संघ आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. द्वारकनाथ संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे. चला आपण सराव कमी करा, खेळ चालू करा. जो संघ विजय संपादित करेल त्या संघाला खास करून 2222 रुपयाचं कॅश प्राइज सुपरस्टार संघाचे ओनर मालक सचिन ठाकरे यांच्याकडनं जाहीर झालेले. आणि बघा द्वारकानाथ यांना देखील आज गोलंदाजी करण्याची सुवर्ण नामी संधी आलेली. चला वेल कमी घ्या प्लीज. सूर्यास्त अस्ताचं झालेलं आहे. द्वारकनाथ
हलकासा अपील आहे, पंच देखील मात्र संमत नाहीये. हॅलो, चला जमावबंदी करू नका प्लीज. पंच आमचे त्या पंच दोन्ही निर्णय घेतील. दिसे पंच आहेत, नामांकित पण नावाजलेले पंच आहेत. प्लीज आपण आपले क्षेत्ररक्षण लावा. फलंदाज मला वाटतं सेफ आहे. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नव्हता. चला प्लीज आपण वेल कमी घ्या. कमालीचा चेंडू दोन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधला गेला नव्हता. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. चला प्लीज वेल कमी घ्या. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज द्वारकनाथ. आणि अतिशय खराब चेंडू, कमालीचा खराब चेंडू होता. चांगला समाचार देखील आपण पाहिला होता. फलंदाज भूषण याच्या बॅट मधून कमालीचा फटका आपण पाहिला होता. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर दे दनादन. धावसंख्या 17 वर पोहोचते. 31 धावांचं मापक लक्ष. एक चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात आहे. मिस टाइम फटका आहे मात्र चेंडू आपण विडॉपला देखील पाहिला होता. कदाचित हा झेल द्वारकनाथ तुला कलेक्ट करता आला असता, मात्र प्रयत्न त्याचे दिसले नाहीये. जीवदान मिळते फलंदाजाला, धाव मिळते संघाला. धावसंख्या 18 वर पोहोचते. गोलंदाजाने कदाचित या ठिकाणी प्रयत्न केला असता तर कदाचित हा झेल कलेक्ट करू शकला असता. मात्र क्रिकेटमध्ये जर त्याला काही महत्वाचं स्थान नाहीये. एक धाव कंप्लीट केली जाते. आता मात्र स्ट्राईक रोटेट करतोय. गेली 3 दिवस या स्पर्धेमधून चर्चा आपण पाहत होतोय. काही सहारा या ट्रॉफीचा. भावेश आणि भावेशाच्या बॅट मधून बिग ब्लास्ट. काय कमालीचा फटका. जागते राहू का आदेश. पूर्ण वर्षभर चर्चा राहणार आहेत या स्पर्धेची. आणि पुन्हा एकदा मला वाटतं सुपरस्टार सचिन दादा संघ कुठेतरी विजया दिशेने वाटचाल करतोय. मागच्या वर्षी देखील या संघाने काय जबरदस्त अफर्ट्स करून वॉरियर्सच्या संघाला पराभूत केलं होतं. अगेन्स्ट पुन्हा एकदा ह्या वर्षामधून देखील हा संघ तीच कामगिरी करताना आपल्याला पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू खराब, उत्तम प्रहार, कमालीचा फटका. कमालीचा फटका आहे. जर तुमच्या बॅट मधून पुन्हा षटकार आला तर मला वाटतं संघाचे ओनर मालक सुपरस्टार संघाचे सचिन ठाकरे यांच्याकडे दिले जाणार आहेत 500 रुपयाचं कॅश प्राइज. या अगोदर देखील त्याने मोठी घोषणा केली होती. जो संघ विजय संपादित करेल त्या संघाला त्यांच्याकडनं 2222 रुपयाचं कॅश प्राइज आहे. माहित या ठिकाणी मात्र चेंडूची लाईन रीड करताय. भावेश यांच्यासाठी एक सुवर्ण संधी होती. बघा अजून तुमची संधी आहे. या चेंडूवर देखील मला वाटतं षटक संपतंय. काही हरकत नाही. येणारा चेंडू तुमच्या बॅट मधून जर पेस केला आणि तुमच्या बॅट मधून जर षटकार आला तरी सुद्धा तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राइज देईल. फक्त एक धावेची गरज आहे. स्कोर लेवल आहे. कुठेतरी तुम्ही आमचा देखील वेल वाचवलेला आहे. काय कमालीची बॅटिंग. आज मैदानामधून देखील एक विक्रम झालेले 9 सामने केले होते.
तिसऱ्या षटकाला प्रारंभ निलखंड फक्त आणि फक्त गेला शॉर्ट पिच चेंडू होता ऑनसाइडचा फटका देखील आपण पाहतो चेंडू मिडॉनला जातो विजय रन नाही घेतली रन करायला नाही घेतली डेड बॉल आहे का असं आहे अरे बापरे एक क्रॉस लाईन थोडासा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता चला दादा कशाला उशीर लावता आता हो ना आम्हाला बी घरी जाऊन दे आउट ऑफ इन साइट अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका वन बॉन सेकंड टप्प्याने चेंडू जातोय सीमरच्या बाहेर अगेन्स्ट पुन्हा याच वर्षामधून देखील सुपरस्टार सचिन ठाकरे यांचा संघ करतोय चारी मुंड्याचे वरिष्ठ संघाला काय कमालीची बॅटिंग कमालीची गोलंदाजी कैसे हराया वर्षभर हा प्रश्न राहील कैसे हराया एकच धून असणार कैसे हराया चला ज्यांनी कोंबडे दिले त्यांनी कोंबडे घेऊन या ज्यांनी पैसे दिले त्यांनी पैसे घेऊन या तर कोण आहे सामन्यातील सामन्याचा पुरस्कार लोसकोणीचा सामना आणि गोलंदाजाला प्राधान्य दिले जातं गोट्या काय कमालीची गोलंदाजी गोट्याच्या माध्यमातून आपण पाहिली होती फक्त आणि फक्त एक धावाने तीन महत्वाचे फलंदाज ज्याने बाद केले तो स्पर्धेचा फिनिशर गोट्या आपण स्टेजवर या अविनाश पाटील यांच्याकडून एक आकर्षक ट्रॉफी तुम्हाला दिली जाणार आहे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कार्याध्यक्ष भिवंडी ग्रामीण यांच्या शुभ हस्ते तुम्हाला ट्रॉफी दिली जाणार आहे कैसे हराया विनोद ठाकरे यांच्याकडे देखील मला वाटतं कॅश प्राइज आहे 500 रुपयाचं त्यांच्याच संघाला तुम्ही पराभूत केलं उद्या अपेक्षा असेल बरोबर आहे